मोबाईल ना पडला असता तुझा नवीन गेला असता एवढा तर आयुष्य आयफोनचे रेट वाढले माहितीये काय? बरं झालं आत्तीच घेतला. अरे या किती रे आज एकदम बॅग माझ्या मांडीवरती आहे. बाब सोडायला येतोय. टाकतेस काय? अरे मस्त बांधलं नाही ह्यानी पण घर. बघायला जायचं काय घर? हो जायचं होतं. सो हाय गाईज, मगाशी व्हिडिओ चालूच केली नाही आणि मी सगळं बडबडून झाले. तर हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आणि बरेच दिवसानंतर मी असा मोठा ब्लॉग बनवते. तर आज मला ऑर्डर आहे चिपळूणला नाही आहे, ऐका तीन आहे. आणि आज माझ्याकडे माझी स्कूटी नाही बिकॉज पेट्रोलची टंचाई आहे सध्या चिपळूणमध्ये. बाई चिपळूणमध्येच सगळी पेट्रोलची टंचाई, चिपळूणमध्येच आंबे नाही, चिपळूणमध्येच पाऊस पडतोय, चिपळूणमध्येच सगळ्या गोष्टी चिपळूणमध्येच होत असतात. असून दे ते मी पुढे सांगेन. तर आज मला ऑर्डर आहे D-Starला आणि ह्या सीझनची शेवटची ऑर्डर आहे. आणि मी निघाली आहे. मला बाबू सोडायला येतोय बघा. यार भरपूर कसरत करून जाते. माझ्याकडे भरपूर सामान आहे. मोठी गाडी नाही माझ्याकडे आता. आज ती सगळी वरती आहे आणि तिकडून इकडे मी नाही बोलू शकत ती गाडी एवढ्याशासाठी. सो तर ठीक आहे. आणि आज हा मला सोडायला येतोय. त्यानंतर आम्ही आज मला शेवटची ब्राईड आहे ह्या सीझनची. तर ती ब्राईड मी कशी कंप्लीट करते, ब्रायडल ऑर्डर मी कशी कंप्लीट करते हे आपण बघणार आहे. हां, तर स्टे ट्यून गाईज, स्टे ट्यून. आणि आता मी थोड्याच टाईममध्ये D-Starला पोहोचू बिकॉज माझ्या घराच्या अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती D-Star वॉटर पार्क आहे. पण मी अजून पण त्या वॉटर पार्कला गेलेली नाही आहे एन्जॉयमेंटसाठी. ऑर्डरसाठी बरेच वेळा गेली आहे. ठीक आहे, तर आता फायनली आम्ही D-Starला पोहोचलो. हे बघा लगेच आलो. हां हां, नाही आतमध्ये आहे D-Star वॉटर पार्क. चल वरती वरती रूम्स आहेत आणि असं ते आहे लग्न. हळू 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 हळू. पावसाला केंद्र वाटत राहणार. वाव, खतरनाक केलंय, खतरनाक. त्याला आमचे तिकीट संपले. 1 मिनटं. सो काहीच इकडे लॉजिंग आहे आणि मे बी ब्राईडला लॉजिंगचीच रूम दिली आहे. तर तिची बहीण येते न्यायला. खूप मस्त आहे हे पण वॉटर पार्क. चलो अपने को ये उठाना पड़ेगा अपना सामान. एका हातात मोबाईल पकडून नाही जमत यार सगळं करायला. तरी ओके करायचं. मस्त आहे. रूममध्ये पोचल्यावरती मिररमध्ये बघून थोडीशी शायनिंग मारली बिकॉज माझ्या व्लॉगमध्ये शायनिंग मारणे इज मस्ट. त्यानंतर मी ऑल व्हॅनिटी सेट करून घेतली. जे पण काही प्रोडक्ट लागणार होते मला मेकअप रिलेटेड, हेअरस्टाईल रिलेटेड, ते सगळे व्यवस्थित सेट करून घेतले आणि लगेचच मी ब्राईडला रेडी करायला घेतलं बिकॉज माझ्याकडे अवघे 2 तास होते. त्यानंतर ही आहे आजची ब्राईड ममता आणि अगदी कमी वेळामध्ये मला तिने बुक केलं होतं. तिचं 14 तारखेला एंगेजमेंट आणि 10 तारखेला तिने मला बुक केलं होतं. म्हणजे 3 दिवस आधी बुक केलं होतं. तिचं पण लग्न मे बी खूप घाईमध्ये ठरलं होतं आणि मला 14 तारीख फ्री होती मी, त्यामुळे मला लगेचच ऑर्डर पण घेता आली तिची आणि बुकिंग पण मिळाली मला. सो ही आहे आजची ब्राईड ममता आणि तिचा बिफोर लुक तुम्ही ते बघू शकता. आणि तिला एकदम सिम्पल नॅचरल बेस हवा होता. तर हे शॉर्ट्स बघायला मिळतील मध्ये मध्ये जे मी करत असताना घेतले आहेत. तर अगदी मेकअप झालेला आहे आणि आता मी थोडीशी फिनिशिंग टाकते इथे. ममताला मी 2 तासामध्ये रेडी केलं. मेकअप, हेअर्स आणि साडी ऑल सगळं मी एकटीच करते.
आणि ते मी केलं. त्यानंतर मी मस्तपैकी नाश्ता केला. आज माझ्यासोबत मला हेल्पसाठी आली होती दीदी, बिकॉज ती पण मेकअपचा कोर्स शिकते. तर मग मी तिला म्हटली तू ये, तुला बघायला मिळेल. त्यानंतर नाश्ता करून झाल्यावरती आम्ही आउटडोअर शूटला गेलो आणि आउटडोअर शूट्समध्ये मी थोड्या व्हिडिओ घेतल्या. मला प्रॉपर व्हिडिओ मिळत नव्हते बिकॉज आउटडोअरला लाईट्स यूज नाही करत फोटोग्राफर, आणि मी आणली होती लाईट पण ती माझी बॅगेमध्ये होती. मग तिला मी थोडं आउटडोअर शॉर्ट्स घेतले तिचे, आणि त्यानंतर मग मी इनडोअर तिचं शूट घेतलं. त्याआधी आपण बघूया इथे तिचा आउटडोअर शूट. हा आहे फुल ब्रायडल लुक ममताचा. साडी, मेकअप, हेअर्स ऑल एकदम प्रॉपर होतं. साडी तिने स्टिच करून घेतली होती, त्यामुळे साडीचा फक्त पल्लूच ड्रॅप करायचा होता. ऑल साडी तर रेडीमेडच होती, त्यामुळे त्यामध्ये एवढं काही मला म्हणजे हेक्टिक झालं नाही. त्यानंतर आम्ही रूममध्ये आलो आणि रूममध्ये मी लाईट्स वगैरे घेऊन तिचं थोडंसं इनडोअरचे शॉर्ट्स घेतले आणि एकदम तिला सिम्पल, सोबर, नॅचरल लुक हवा होता. बिकॉज खूप गरमी आहे आणि गरमीमध्ये खूप घाम येतो आणि मेकअप स्लिप होतो, आणि घामामध्ये आपण काहीच करू शकत नाही घाम आलेल्या मेकअपसाठी. तर अगदी नॅचरल बेस होईल असा मी मेकअप केला होता, आणि घाम आला तरी मेकअप जाणार नाही या दृष्टिकोनाने मी ऑल टेक्निक यूज करून तिचा बेस क्रिएट केला होता. आणि हा त्याचा आउटपुट आहे. तुम्हाला कसा वाटला हा लुक हे कमेंट करून नक्की सांगा, आणि ममता कशी दिसते हे पण सांगा. हेअरस्टाईल पण अगदी सिम्पल सांगितली होती तिने. खोपा आणि पुढून पण फ्रंट व्हेरिएशन एकदमच सिम्पल सांगितलं, बिकॉज तिने हेअर्सवरती प्रोटीन ट्रीटमेंट घेतली होती आणि त्यावरती आपण कोणतेही हेवी टूल्स यूज करू शकत नव्हतो. सो ती म्हणाली जेवढं नॅचरली करता येईल तेवढं कर. देन शूट झाल्यावरती आम्ही पॅकअप केलं आणि ऑल व्हॅनिटी घेऊन सगळं पॅकअप करून आम्ही घरी जायला निघालो. आणि त्याआधी मला हॉल्स किंवा जे डेकोर केले ते खूप आवडलं. सो मी तिथले थोडे शॉर्ट्स घेतले आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर डेकोरेशन केलं होतं त्यांनी वेडिंगचं. हा एंट्रन्स पॉईंट होता. एंट्रन्स पण एकदम हेवी होता. आणि त्यानंतर ह्या साईडला हळदी, नंतर मध्ये चेअर्स ठेवल्या होत्या लोकांना बसण्यासाठी, समोर स्टेज आणि मिडलवरून एंट्री ठेवली होती. खूप सुंदर सिम्पल डेकोरेशन होतं, पण तसंच एस्थेटिक डेकोरेशन होतं. इथे तुम्ही बघू शकता हे हल्दी सेरेमनीसाठी त्यांनी करून ठेवलं होतं. खूप छान होतं हे पण. आणि त्या साईडला फक्त फोटोशूट्स करण्यासाठी थोडेसे डेकोर केलं होतं त्यांनी. सगळं पॅकअप करून दीदी आणि मी. आणि इकडे आहे वॉटर पार्क. वॉटर पार्कला आम्ही अजून आलो नाही. घाण वाटते यायला मला तर इथे. बाय बाय. त्यानंतर सतीवरती आली. आज दोन्ही क्लास नव्हते, ब्युटिशियनचा क्लास पण नव्हता आणि मेकअपचा क्लास पण नव्हता. तर आज ठरवलं होतं की जीटीला थोडंसं साफसफाई करायची, बिकॉज 2 महिने झाले जीटीला आम्ही बाहेरच काढलं नव्हतं. तुम्हाला रिझन कळलं असेल, काल मी एक रील टाकली होती पण ती काही तासांमध्येच डिलीट करावी लागली, खूप लोकांचे फोन्स यायला लागले म्हणून. सो ती मी रील डिलीट केली आणि आता थोडेसे शॉर्ट घेते इथे, बट ते पहिलेवाले शॉर्ट नाही टाकत आहे, नाहीतर मला पुन्हा ओरडा मिळेल. सो आम्ही इथं मस्तपैकी जीटीला धुतलेली, अंघोळ घातलेली आणि त्यानंतर आम्ही जीटी घेऊन फिरायला निघालो. अंगात खूप चरबी असताना, बिकॉज गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं आणि तरी आम्ही फिरायला निघालो. कारण की बरेच दिवसांनी बाहेर काढली होती यार जीटीला पण खूप लागलं आहे. तिला पण थोडंसं अजून रिकवर करायचं आहे, हळूहळू होईलच. हा दाखवत होता कुठं पडलो ते, इथून सडकत गेला इथंपर्यंत, तर ते सगळं मी कॅच केलं. त्यानंतर आम्ही मस्तपैकी आणि दुपारी निघालो होतो आणि वातावरण पण खूप असं गरमीचं नव्हतं. आम्ही गेलो होतो अंबरवनला 20वा पॉईंटला आणि तिथे जाऊन आम्ही थोडेसे व्हिडिओज वगैरे घेतलेल्या, मजा केलेली, बिकॉज सुट्टी होती आणि मस्तपैकी एन्जॉय करायला मिळालं. त्यानंतर फोटोशूट केले थोडेसे आणि आम्ही घरी यायला निघालो. घरी येताना आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं आणि पेट्रोलच्या लाईनमध्ये आम्ही एवढं उभं राहिलो होतो. तर असा होता आजचा माझा डे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, स्टे ट्यून.